19 एप्रिलला गडचिरोलीत मतदान होणार आहे। लोकशाहीच्या बॅलेटला नक्षलवाद्यांच्या बुलेटचे आव्हान आहे। माझ्यासोबत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक निरोत्पल सर। सर काय सांगा, लोकशाहीच्या बॅलेटला नक्षलवाद्यांच्या बुलेटचे आव्हान आहे। ही निवडणूक शांततेत पार पाडण्याचे एक मोठं आव्हान गडचिरोली पोलिसांसमोर आहे। 19 तारखेला जे चुनाव होणार आहे त्याच्यासाठी गडचिरोली पोलिसने मागच्या 6 महिन्यापासून तयारी सुरू केली होती। त्या तयारीच्या अनुषंगाने आम्हाला आउटसाइड असिस्टन्स पण भेटलेला आहे। आता 40 बाहेरची CAPFची कंपनीज आम्हाला मतदानासाठी मदतीसाठी आलेल्या आहे। एकूण 87 कंपनीची डिप्लॉयमेंट त्या दिवशी मतदानाच्या दिवशी राहणार आहे। 47 आमचे इन्सिटू कंपनीज आहेत, 30 CRPF आणि 17 SRPFचे आणि 40 बाहेरचे CAPF, एकूण 87 कंपनी। या व्यतिरिक्त 1500 आम्हाला महाराष्ट्र पोलीसचे इतर युनिट्सचे आम्हाला सुरक्षा बल भेटलेलं आहे आणि 1700 होमगार्ड जे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातून आणलं आहे। आणि एकूण त्या दिवशी 15,000 सिक्युरिटी फोर्सेस सुरक्षा बलांची तैनाती ऑन ग्राउंड गडचिरोलीमध्ये 19 तारखेला राहणार आहे। या व्यतिरिक्त 1000 आम्ही नक्षलवाद्यांचे जे धोका आहे त्यांचे हे करण्यासाठी 1000 C60चे कमांडोज आमचे मागचे 3 दिवसापासून आणि पुढे एक आठवड्यापर्यंत एकूण 10 दिवसासाठी ते जंगलमध्ये मुक्कामी राहून ते नक्षलविरोधी अभियान आणि एरिया सर्च ऑपरेशन्स करणार आहे, जेणेकरून नक्षलची जे मुवमेंट आहे त्यांच्यावर आला घालता येईल। आणि या व्यतिरिक्त या 948 बूथपैकी आमचे 361 बूथ असे आहेत जे क्रिटिकल आहे। त्यामध्ये मागचे लोकसभा इलेक्शन्समध्ये 4 बूथ असे होते जिथे रिपोल झाला होता आणि 5 बूथ जिथे व्हायलेंट इन्सिडेंट्स झाला होता आणि ते पकडून 13 बूथ आणि 348 बूथ असे आहेत जे नक्षल दृष्टिकोनातून क्रिटिकल आहे। असे 361 बूथवर आम्ही CAPFची डिप्लॉयमेंट करणार आहे आणि या मदतीसाठी आम्हाला 7 इंडियन एअरफोर्सचे आणि आर्मीचे असे मिळून MI-70 आणि ALHचे 7 हेलिकॉप्टर्स आलेले आहे। आजपासून आम्ही EVMs आणि पोलिंग पार्टीजला एअर ड्रॉप करत आहे। आज 68 पोलिंग बूथवर 295 EVM पोलिंग पार्टीज जे आहे आज ड्रॉप होणार आहे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी, आणि ते उद्या आणि परवा पण ते चालणार आहे। आणि गडचिरोली पोलीस 130 ड्रोनची मदतीने चप्पेचप्पेवर नजर ठेवणार आहे आणि ओव्हरऑल आमची तयारी जी आहे खूप डिटेलमध्ये आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या लोकसभा निवडणूक जे होणार आहे ते मागची लोकसभा निवडणूकचे तुलनेमध्ये अत्यंत शांततामय वातावरणामध्ये पार पाडेल। गडचिरोली पोलिसांचं C60 दल असेल, त्याही व्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून फोर्स आणि लगतच्या आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातूनही फोर्स आले आहेत। किती संवेदनशील केंद्र आहेत आणि या संवेदनशील केंद्रांवर काय स्थिती आहे सध्या? 61 जे आमचे संवेदनशील ठिकाण आहे ते प्रत्येक ठिकाणावर कमीत कमी 10 CAPFचे सेक्शन्स जाणार आहे आणि आमचे असे पण बूथ आहे जे अत्यंत संवेदनशील ठिकाणी आहे जिथे पूर्ण CRPFची कंपनी जाऊन तिथे मतदान करून घेणार आहे। तर असे ओव्हरऑल जे आमचे सर्व संवेदनशील ठिकाणावर आमचे हेवी CAPF आणि जिल्हा पोलीसचे डिप्लॉयमेंट राहणार आहे आणि पूर्ण नियोजन ते शांततामय वातावरणामध्ये लोकसभा इलेक्शन होईल या उद्देशाने केलेलं आहे। जिल्हा पोलीस प्रशासन असेल आणि कलेक्टर ऑफिसचे महसूल विभाग असेल, या 2 विभागाच्या समन्वयाशिवाय ही निवडणूक शांततेत पार पाडण्याचं एक आव्हान असतं आणि हे कशा पद्धतीने अनेक प्रकारच्या बैठका झाल्या, अनेक नियोजनं झाल्या, काय आमचे महसूल विभाग सोबत खूप चांगला कोऑर्डिनेशन आहे। आम्ही कलेक्टर साहेब बसून बरेचसे गोष्टी जे टीजिंग इश्यूज आहेत ते पण रिझॉल्व्ह केलेलं आहे आणि आमचे चांगल्या कोऑर्डिनेशनमुळे AROचे SDPO लेवलवर ॲडिशनल SP लेवलवर चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि प्रत्येक सिस्टमचे हर लेवलवर चांगला कोऑर्डिनेशन राहण्यामुळे जे आताचे जे निवडणूक आहे ते अत्यंत पीसफुली आणि सिस्टमॅटिक तरीके आम्ही एक्झिक्यूट करत आहे आणि ते कोऑर्डिनेशनच्या मदतीने ते लोकसभा इलेक्शन्स पीसफुली होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे। नक्कीच जिल्हा पोलीस प्रशासन कोणत्याही आव्हानासाठी सजग आहे, सज्ज आहे। शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी आहोत, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक निरोत्पल सर यांनी दिली। मंगेश भांडेकर, साम TV, गडचिरोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।